ज्यांच्यामध्ये भक्तीचं प्रस्फुरण झालेलं आहे, ज्यांच्यामध्ये भक्तीचं प्रस्फुरण झालेलं आहे, तर त्यांचं व्यक्तिमत्व हे इतरांपेक्षा थोडस वेगळं असतं. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे, आनंद आहे आणि इतरांना काही देण्याची त्यांची धडपड असते. म्हणून ज्यांच्यामध्ये भक्तीचं प्रस्फुरण झालेलं आहे, अशांनी कुठल्याही वादात पडू नये. वाद म्हणजे कोणता? वितंडवाद. वितंडवादामध्ये पडायचं नाही. नाहीतर मग आपल्यातली जी भक्ती आहे त्या भक्तीचा क्षय होतो. पण याचा अर्थ कुठल्याच प्रकारचा वादविवाद करायचा नाही असं नाही. तर गुरुदेवांनी एक खूप छान उदाहरण दिलं. डॉक्टर नाईक नावाचे एक इस्लाम धर्माचे स्वतःला बुद्धिमान समजणारे गृहस्थ होते. त्यांचं नाव डॉक्टर झाकीर नाईक. तर त्यांनी इस्लाम धर्म आणि हिंदू धर्म यांचा पॅरलल अभ्यास केला होता. आणि त्यांना हे सिद्ध करायचं होतं की हिंदू धर्मापेक्षा इस्लाम धर्म हा श्रेष्ठ आहे. आणि त्या वादविवादासाठी गुरुदेवांना त्यांनी त्यांनी पाचारण केलं. तर गुरुदेवांचं असं आहे की जेव्हा भक्त मंडळी आग्रह करतात, तर ते आग्रह ते मोडवत नाही त्यांना. म्हणून ते गेले तिथं. गेल्यानंतर तोच वाद सुरू झाला. मूर्तीपूजा, त्यानंतर मंत्र, त्यानंतर हिंदू धर्मामध्ये ज्या प्रथा आहेत त्या प्रथा, तर ह्याच्यावर तो वाद सुरू झाला. आणि ते वाद सुरू झाल्यानंतर गुरुदेवांनी तिथे एक फार सुंदर हे केलंय. कारण मी तो भाग थोडासा ऐकलेला आहे. तर तिथे गुरुदेवांनी काय म्हणलंय कि ये सब ठीक है, लेकिन हम प्रेम का प्रचार और प्रसार करने वाले हैं, भक्ति का प्रचार और प्रसार करने वाले हैं। तो इसलिए आप यहाँ जो भी बोल रहे हो बुद्धि से, या फिर आपने ग्रंथों से जो भी यहाँ पे आप बोल रहे हो, तो उससे प्रॅक्टिकल बहुत अलग होता है. आणि त्यावेळेस गुरुदेवांचं त्या ठिकाणचं जे प्रवचन आहे ते अतिशय सुंदर असं प्रवचन झालं. त्याच्यावर बरचसं खोडण्यासाठी त्यांनी, जसं गुरुदेवांनी सांगितलं की एक योजना केली होती. काय योजना होती? हिंदू आणि मुस्लिम ह्याच्यामध्ये वादविवाद झाला की त्याचं स्वरूप दंगेमध्ये व्हायला पाहिजे. आणि दंगा झाला की गुरुदेवांना बदनाम करायला फार सोपं झालं. पण तिथे त्यांनी स्वतःची युक्ती वापरली आणि तिथपर्यंत ते जाऊ दिलं नाही. आणि मग त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपले जे भक्त मंडळी होते, आपले जे लोक होते, त्यांनी गुरुदेवांना भेटले आणि सांगितलं तुम्ही ह्याचं खंडन का नाही केलं. तर तिथे गुरुदेव काय म्हणले की हे खंडन करायची गरज नाहीये, हे जास्त दिवस राहणार नाहीये. हे आपोआप, जे आपोआप नष्ट पावणार आहे त्याला आपण कशाला मारायचं. आणि काही दिवसानंतर तेच झालं. डॉक्टर झाकीर नाईकला अटक झाली, जेलमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांना देश सोडून जावं लागलं. आणि आता देशाच्या बाहेर आहेत आणि आता अनंत आजारांनी ग्रस्त असा माणूस आहे. तर हे उदाहरण एवढ्यासाठी सांगितलं की वितंडवादामध्ये आपण पडू नये. ठीक नाही? वितंडवादामुळे आपली प्रतिमा जी आहे ती खराब होते. म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर आपण ध्यान साधना ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि ह्या ध्यान साधनेचा उपयोग काय होतो, आपल्या जीवनासाठी काय उपयोग होतो? तर ह्या ध्यान साधनेमुळे
आपण स्वतः तर आहेत, आपलं कुटुंबीय आहे, आपले नातेवाईक आहेत, आपल्या सहवासात येणारे जे लोक आहेत, त्या सगळ्यांना त्याचा लाभ. म्हणून जेव्हा आपण साधना करतो, जेव्हा आपण सुदर्शन क्रिया करतो, तर असं समजायचं नाही की माझ्या स्वतःच्याच उपयोगासाठी आहे हे, असं नाहीये. तर ह्या सगळ्यांच्या उपयोगासाठी तर आहेच आहे, पण ह्यावरूनही आपले जे पूर्वज आहेत, 7 पिढ्यापर्यंतचे पूर्वज जे आहेत, ह्या पूर्वजांना सुद्धा ह्याचा लाभ. ते सुद्धा प्रसन्न होतात, ते सुद्धा आनंदी होतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन, 7 पिढ्यांच्याही पुढे जाऊन जर तुमची साधना त्या ह्याची असेल, तर त्याच्याही पुढच्या पिढ्यांना त्याचा लाभ होतो. मग म्हणून आपण जे पितर आहेत, आपल्या इथे कुणाचा घरी जर मृत्यू झाला, तर 10 दिवस आपण त्याच्या त्याचे जे चांगले गुण आहेत, त्यांनी जे जीवन जगलेलं आहे, त्याची आठवण काढून आपण 10 दिवसामध्ये त्यांचा जो विरह आपल्यामध्ये झालेला आहे, तर त्याच्याविषयी आपण पूर्ण चर्चा करतो. काही दुःखी होतो, काही आपल्यातले भाव आहेत, ते भाव आपण व्यक्त करतो. आणि 11व्या दिवशी आपण हे सगळं, कारण 11व्या दिवशी आपल्या शास्त्रानुसार तो जो मृत्यू झालेला हे आहे, तर त्यांची पुढचा जो प्रवास आहे, तो प्रवास सुरू होतो. आणि त्या प्रवासाला आपण शुभेच्छा देण्यासाठी आपण उत्सव साजरा करतो. आणि मग पुढचा जो भाग आहे, तो उत्सवाचा भाग होतो. आणि तो आपण आपल्या प्रथेनुसार करत असतो. तर हे सत्य आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपण भक्त आहोत, तर भक्त असलेल्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे. कुठल्याही वादामध्ये, वितंड वादामध्ये आपण पडलं नाही पाहिजे. आणि त्यामुळं त्या वादातून निष्पन्न तर काही होत नाही, परंतु त्या वादामुळं इतरांचं आणि आपलं सुद्धा नुकसान होतं, की नाही. म्हणून आणि ह्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला समजण्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये उतरण्यामध्ये, हे कुणामुळं होतंय, तर हे सगळं उतरण्यासाठी गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून बघा, आपल्या ज्या पूजा पद्धती आहेत, त्या पूजा पद्धतीमध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ स्थान हे गुरुला दिलेलं आहे. म्हणून आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की गुरुदेव आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये गुरुदेव आले आणि त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे, हे कसं आहे, आपल्यासाठी अत्यंत भाग्याचं आहे. म्हणून गुरुचं स्थान श्रेष्ठ आहे. आणि मग ते स्थान आपण, त्या स्थानाचा आपण आदर सन्मान केला पाहिजे, तरच आपण खरे भक्त आहोत. गुरुशिवाय ही गती नाहीये. आता हे जे आपण एवढं श्रवण करत आहोत, हे जे एवढं श्रवण करत आहोत, हे गुरुच्या सानिध्यामध्ये श्रवण करत आहोत. म्हणून आपल्याला ह्याच्याविषयीतला काही भाग जो आहे, तो समजतोय, आपल्या आतमध्ये तो उतरतो आहे. म्हणून गुरु हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यानंतर देवता आहे. आणि जेव्हा आपण भक्त म्हणून हे सगळं करतो, याचं सगळं अनुसरण करतो, तर देवता सुद्धा आनंदित होतात, प्रसन्न होतात, नृत्य करायला लागतात, है की नाही. ह्या देवता काय करतात, नृत्य करायला लागतात. आणि हे कशामुळे होतंय, तर गुरुमुळे होत. कारण गुरुचं द्वारच असं आहे की ज्या ठिकाणी सर्व सिद्धी असतात. आणि ह्या ज्या देवतांकडे ज्या सिद्धी आहेत, त्या सिद्धी गुरूंना अर्पण करण्यासाठी, गुरूंना देण्यासाठी ते सगळेजण गुरुच्या द्वारासमोर एका लाईननं उभे राहतात. आणि त्या सिद्धी गुरुदेवांकडे देतात. कारण का देतात, कारण गुरुच्या माध्यमातून ते समाजामध्ये, भक्तांमध्ये त्या वितरित होणार आहे. तुम्ही जर असंच जाऊन कुठल्या सिद्धी प्राप्त करायला गेलात, तर त्या होणार नाही. त्या गुरुच्या द्वाराच त्या होत असतात. म्हणून सगळ्या देवता सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि त्या प्रसन्न व्हायला लागतात. म्हणजेच ह्या सृष्टीमध्ये जी प्रसन्नता, जी आनंद आपण निर्माण होतो, उत्पन्न होतो, तर हे कुणामुळे होतो, तर भक्तामुळे होतो. म्हणून गुरुदेवांनी एक सांगितलेलं आहे, गुरु आणि भक्त, ईश्वर आणि भक्त ह्याच्यामध्ये भेद नाही, ते सगळे एकच आहेत. पण आपण आपल्या जीवनामध्ये ह्याचं अनुसरण करत असताना
हे नेहमी लक्षात केलं पाहिजे. आणि याचा अर्थ जर कोणी विवाद करत असेल, वाद करत असेल, तर त्यांना आपण प्रतिरोध सुद्धा नाही केला. ठीक आहे, ज्यांना एखाद्यांना वाद करायचा असेल तर ते वाद करू शकतात. ज्यांना समजा काही अजून दुसरं काही करायचं असेल तर ते पण करू शकतात. वेगवेगळे मार्ग आहेत, पण भक्ती एक आहे. ही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवली पाहिजे.